मित्रांनो, नमस्कार. मी बाबुराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात हा व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, काही काही माणसं अशा पद्धतीनं वागतात की एखादी गोष्ट जर त्यांच्या हाती आली, समजा एखादी यंत्र आलं किंवा एखादं नवं तंत्रज्ञान असणारं काही साधन आलं, तर ती त्याची पूर्ण माहिती करून घेतात. हां. आणि मग ती वापरतात. पण माझ्यासारखा माणूस जो आहे तो अर्धवट गोष्टी ध्यानात घेतो. म्हणजे ज्या गोष्टी माझ्या उपयोगाच्या असतील तेवढ्याच ध्यानात घ्यायच्या. बाकी फालतू भानगडीत पडायचं नाही. उदाहरण सांगतो मी, की मी लॅपटॉप जेव्हा घेतला होता, तेव्हा लॅपटॉपचं जे काही तंत्र आहे, म्हणजे माझ्यासाठी टाईप करणे वगैरे, वगैरे किंवा त्याची कॉपी करायची असेल आणि ती सेंड करायची असेल किंवा मेल उघडायचा असेल किंवा एखादा नवीन फाईल तयार करायची असेल, तर तेवढं मी शिकलं. बाकी त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन असतील किंवा काय काय ॲप्स असतील याच्याशी मी कधीही म्हणजे खोलात गेलो नाही, अजिबात नाही. हां, तेच माझं मोबाईलच्या बाबतीत सुद्धा झालं होतं. जेवढा मला गरजेचा आहे मोबाईल, हां, तेवढाच मी वापरतो, आजही वापरतो. आज फारसं त्याच्यातले कोणते बाकीचे जे काय ॲप्स आहेत वगैरे ते काहीही वापरत नाही मी. कसं वाटते? एक वाक्य अच्युत गोडबोले यांचं मी वाचलं होतं. त्यावेळेस नवीनच कम्प्युटर आला आला होता आणि एक दहशत निर्माण झाली होती. निदान माझ्यासारख्या रिटायरमेंटकडे येऊ पाहणाऱ्या शिक्षकांच्यामध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये, की प्रत्येकाला ते कम्प्युटर शिकावंच लागेल. आणि मग आम्हाला दडपण आलं, की काय करावं, कसं शिकावं, आपल्याला येत नाही. नवं तंत्रज्ञान आत्मसात करायचं म्हणजे मग मनाची तयारीही पाहिजे आणि ती तयारी नव्हती. पण त्याच काळात काय झालं, की एका वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीमध्ये किंवा दुसरी कोणती पुरवणी असेल, गुरुवारची वगैरे असेल, तर कम्प्युटरवर काही लेख अच्युत गोडबोलेंचे प्रकाशित होऊ लागले. आणि त्यातला बहुतेक पहिलाच लेख असा होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की तुम्हाला मोटरसायकल चालवता येते का? अर्थात उत्तर होच आहे. मग तुम्हाला मोटरसायकल जर चालवता येते, तर त्यातल्या किती गोष्टी माहिती आहेत, म्हणजे किती फंक्शन्स माहीत आहेत. अर्थात आपल्याला काय माहीत असते, एक ब्रेक, एक किक, एक ॲक्सिलेटर, फार झालं तर लाईट लावणे, लाईट बंद करणे आणि गिअर बदलणे. याच्या पलीकडे आपल्याला काहीही, समजा बिघाड जर झाला तर काहीही आपल्याला कळत नाही. पण बाकीच्या गोष्टी जाणून घेण्याची गरजच नाही ना. एवढ्या जरी गोष्टी आपल्याला आल्या तरी ती मोटरसायकल यशस्वीपणे आपण चालवू शकतो. कार मी शिकलो त्याच पद्धतीने शिकलो. आताही मी कार चालवतो, तर माझ्यासाठी जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच मी ध्यानात देतो. काय झालं, मी 1970मध्ये कारची ड्रायव्हिंग शिकलो. त्यावेळेस 1970मध्ये नाही, सॉरी हां, जेव्हा माझं वय 70 होतं, जेव्हा माझं वय 70 होतं तेव्हा मी कार ड्रायव्हिंग शिकलो. आता शिकल्यानंतर काय झालं, की जो माणूस शिकवणार होता त्याचं म्हणणं आहे, की बुवा तुम्ही 1 महिन्याचा ट्रेनिंग घेतल्यानंतर कारची प्रॅक्टिस करा. जर केली नाही तर काय होईल, की तुम्ही हे जे शिकलेलं आहात ते विसरून जाईल किंवा मग तुमचा आत्मविश्वासही त्याच्यात कमी होईल. मी त्याच दरम्यान अमरावतीला गेलो. आमचे चिरंजीव अविनाश, लहाने चिरंजीव, त्याच्याकडे I-20 होती आणि त्याची एवढी मोठी गाडी मी चालवायचा प्रयत्न करण्याचं केले. पण मला माझी स्वतःची मारुती अल्ट्रोसारखी छोटीशी गाडी घ्यायची होती आणि जुनी पुराणीच घ्यायची होती, काही नवीन घ्यायची नव्हती आणि घेतलीही आम्ही. हं. एक छानपैकी अशी एकल हाती असणारी अशी एक कार आम्हाला मिळाली आणि मग मी तीच चालवायला लागलो. तिच्यातही फारशा टेक्निकल गोष्टी मी काही ध्यानात घेतल्या नाही. उदाहरणार्थ, बोनेट कसं उघडायचं हे मला कळत नव्हतं किंवा समजूनही घेतलं नाही, की बुवा ते खालून काहीतरी असतो त्या ड्रायव्हर सीटजवळ समोर एक तो ओढायचा आणि नंतर मग बॉनेटमध्ये बोट घालून ती काही पट्टी असते ती सरकवायची आणि मग बोनेट उघडते. पण ते काहीही केलं नाही मी.
काय झालं की इंजिनमध्ये पाणी असेल त्याची लेवल, किंवा मग कुलंट असेल त्याची लेवल, किंवा मग ऑइल असेल त्याची लेवल, हे सुद्धा मला पाहता येत नव्हतं. आणि त्याची फार गरज आहे बुवा, आपण पाहिलंच पाहिजे ते, असंही काही वाटत नव्हतं. आता काय झालं मग, जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता वाटते तेव्हा तेव्हा माझे दोन्ही जावई वाशिमलाच राहतात. ते जर घरी आले तर मी त्यांना ते दाखवत होतो आणि त्यांना म्हणत होतो, "पहा बरं हे काय आहे ते." आणि ते पाहत होते की ठीक आहे मामा, व्यवस्थित आहे. अर्थात कार चालवताना जी गोष्ट आणखी मला माहिती असायला पाहिजे होती, पण तिच्याबद्दलही मी काळजी केली नाही. ती म्हणजे कार गरम होण्याचं जे मीटर आहे, त्याच्यावर माझं अजिबात ध्यान नाही. कधी सांगितलंही असेल मुलानं, अविनाशनं आमच्या सांगितलं असेल, नितीननं सांगितलं असेल, की याच्यावर ध्यान ठेव जा, याचा काटा जर समजा अमक्या लेव्हलच्या वर जर गेला तर गाडी गरम झाली. पण नाही ध्यान दिले. म्हणजे ह्या 2 गोष्टी. आता या 2 गोष्टीचा जो परिणाम आहे, दुष्परिणाम तो मला भोगायचं काम पडलं. काय झालं, गेल्या वर्षी एकदा मी हिंगोलीला निघालो आणि माझी कार इतकी छान आहे, अशी कधीही तिनं त्रास दिला नाही. फारसा खर्चही तिच्यावर मला करायचं काम पडलं नाही. निघालो. वाशिमच्या बाहेर पडलो, एका ठिकाणी पेट्रोल भरलं. पण तिथं बंद झालेली कार पुन्हा चालू झाली नाही. मग मला वाटलं काय झालं असेल बुवा? म्हटलं एसी चालू आहे म्हणून एसी बंद केला. पुन्हा चालू करून पाहिले, झाली चालू. तिथून पुढे टोल नाक्यावर गेली आणि टोल नाक्यावर गेल्यावर पुन्हा कार आपोआप बंद पडली. पुन्हा माझ्या कपाळावर आठे आले की हे काय झालं बुवा? पुन्हा मी काही वेळानं पुन्हा चालू करून पाहिली, चालू झाली. टोल नाका पार केला आणि जवळपास वाशिमवरून 25 ते 30 किलोमीटर असणाऱ्या कन्हेर गावच्या बायपासच्या पुलावर माझी गाडी अचानक बंद पडली. पुन्हा कळलं की काहीतरी बिघडलं. मग माझ्या दोन्ही मुलांना फोन केला. त्यांनी मोबाईलवरून सांगितलं की असं पहा, तसं पहा, तसं पहा, तसं पहा. पण काही मला कळतच नव्हतं काय पाहायचं मग त्याच्यात. शेवटी आमचा नितीन नोकरीला लागण्याआधी तो वाशिमला गॅरेज चालवत होता मोटरसायकलचं. आणि त्याच्याकडे एक कनेरगावचा एक मुलगा काम करत होता. अर्थात त्याच्याकडून शिकून झाल्यावर त्यानं कनेरगावात एक मोटरसायकल दुरुस्तीचं दुकानही टाकलेलं. तर नितीन म्हणाले की मी त्याला फोन करतो, तो येईल, तुम्हाला मदत करेल. म्हणलं ठीक आहे. आणि तो मुलगा काही वेळानं आला. आता त्यालाही त्यातला फारसा काही कळत नव्हतं. तो म्हणाला, सर मी बॅटरी काय करता येईल ते पाहतो. जर बॅटरी गरम झाली असेल किंवा काही डिस्चार्ज झाली असेल तर त्यानं काहीतरी करून पाहिलं आणि गाडी स्टार्ट झाली. पण त्याचं म्हणणं आलं की इथे एक कारचं दुकान असणारा माणूस आहे, कारचे पार्ट्स विकणारा माणूस आहे, त्याला आपण दाखवू. आणि मग कनेरगावात आम्ही गेलो. आता त्या माणसानं जेव्हा पाहिलं तेव्हा तो मला म्हणाला, सर तुमची गाडी पूर्णपणे ड्राय झाली. म्हणजे हिच्यातली पाण्याची जी लेव्हल आहे, कुलंटची जी लेव्हल आहे ती एकदम खलास झाली. त्यानं काही वेळ गाडी तशीच ठेवायला लावली. गाडीचं इंजिन इतकं गरम झालं. मग त्यानं ती मला मीटर दाखवले की पाही या मीटरचा तुम्ही अभ्यास केला का? हां, त्याच्या आधी मला माझ्या मुलानं सांगितलं होतं, अविनाशनं सांगितलं होतं की तुम्ही मीटर पाहिलं का, ते हॉट व्हायचं मीटर पाहिलं का? तर मग मी पाहिलं कुठं असते ते, त्याला विचारलं आणि मग पाहिलं. नितीनलाही सांगितलं बुवा असं असं झालेलं आहे, त्या मीटरचा काटा वर जात होता, हे माझ्या लक्षात आलं होतं. म्हणजे ज्या लेव्हलला पाहिजे तो त्याच्यावर जात होता. आणि नंतर मग अविनाशनं आणि नितीननंही आमचा जो नेहमीचा कार दुरुस्ती करणारा वाशिमचा माणूस आहे त्याला फोनवर बोलायला लावलं मला. आणि त्यानंही मला विचारलं की काय झालं, कसं कसं झालं. मी त्याला सांगत होतो की माझं लक्ष नव्हतं त्या मीटरवर, पण कन्नडगावच्या पुलावर गाडी गेली की पूर्णपणे
बंद झाली आणि एका जणानं ती थोडंसं काही करून दिलं त्याच्यात बॅटरीमध्ये आणि कनेरगावपर्यंत गेली ती. तिथं त्या माणसानं सांगितलं की हे पूर्णपणे ड्राय झालं तुमचं इंजिन, म्हणजे त्यातलं पाणी संपलं. इंजिन थंड झाल्यावर त्या माणसानं 2 ते 3 बाटल्या बिसलेरीच्या टाकल्या, तेव्हा ते पाणी कुठेतरी लेव्हलला आलं. आणि त्यानं सांगितलं की सर, आता तुम्ही हिंगोलीपर्यंत जाऊ शकाल, पण काही सांगता येत नाही, मध्येच पाणी संपून जाईल. मग मी निर्णय घेतला की आपण पुढे जायचं नाही, आपण परत यायचं. आणि परत आलो. काय झालं असं, बोनेट उघडून पाण्याची लेव्हल मला पाहता आली नाही, चेक करता आली नाही. हे एक कारण. आणि दुसरं कारण, मला ते मीटर, हिटचं मीटर कळलं नाही, त्याच्यावर ध्यान ठेवायचं कळलं नाही. मित्रांनो, दुरुस्तीला कार टाकली तेव्हा माझ्या कारला जवळपास 15,000 रुपये खर्च आला. आणि मग मी स्वतःचा कान धरून स्वतःला सांगितलं की बाबाराव, कारचं बोनेट कसं उघडायचं हे शिकण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपये खर्च करावे लागले. किती महाग झालं हे शहाणपण. काय तुम्हाला काय वाटते, तुमचे काय अनुभव आहे? असं काही होते? हसू येते आणि स्वतःचा रागसुद्धा येतो.